मागील भागात आपण पाहिलं, खेळता खेळता अचानक मुलाच्या तोंडातून रक्ताची उलटी झाली आणि तो सर्वांच्या डोळ्यासमोर बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. आई, लवकर या! मित्रांचा घाबरलेला आवाज ऐकताच आई हातातलं काम तसंच टाकून जीवाच्या आकांताने धावत आली. समोरचं दृश्य पाहून तिचे पाय थरथर कापू लागले. तिचा मुलगा रक्ताने माखलेला बेशुद्ध पडला होता. ती त्याला मिठीत घेऊन रडू लागली. बाळा, डोळे उघड, माझ्याकडे बघ. पण मुलाकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आजूबाजूचे लोक जमा झाले. कोणीतरी रिक्षा बोलावली. आई मुलाचं डोकं मांडीवर घेऊन रुग्णालयाकडे निघाली. संपूर्ण रस्ताभर तिचे होठ एकच प्रार्थना करत होते, प्रभू, माझ्याकडे काहीच नाही, पण माझं मूल तुझ्याकडे आहे. कृपा कर, त्याला वाचव. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मुलाला तातडीने आत नेलं. आईला बाहेर थांबायला सांगितले. ती एकटीच कॉरिडॉरमध्ये बसली होती. सोबत नातेवाईक नव्हते, कोणी मित्र नव्हता. फक्त तिच्या मनात देवाचं वचन होतं. ती थरथरत्या आवाजात त्याचं मनन करत होती. देवा, तुझं वचन सांगतं, घाबरू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण प्रार्थना थांबत नव्हती. प्रभू, मला काही समजत नाही, पण तुला सगळं माहीत आहे. माझा विश्वास कमकुवत होऊ देऊ नकोस. दरम्यान एकामागून एक तपासण्या सुरू होत्या. रक्त तपासणी, स्कॅन, आणखी अनेक चाचण्या. प्रत्येक मिनिट आईसाठी एका वर्षासारखा जात होता. काही वेळाने डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले. आई धावत त्यांच्याजवळ गेली. डॉक्टर, माझा मुलगा ठीक आहे ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. नंतर हळू आवाजात म्हणाले, आम्हाला काही गंभीर गोष्टी आढळल्या आहेत. अजून काही तपासण्या कराव्या लागतील, पण परिस्थिती साधी नाही. हे ऐकताच आईच्या चेहऱ्यावरची आशा हळूहळू मावळू लागली. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही मनाची तयारी ठेवा. हे ऐकताच आईचं शरीर प्राण नसल्यासारखं झालं. तिचे पाय लटपटले आणि डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. पुढील भागात आपण पाहणार आहोत नेमका कोणता आजार झाला होता आणि डॉक्टर जे सांगणार होते ते आईचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं होतं.